बापरे शांता, एवढा पाणी जमा झाला या टबमध्ये? नाही तर का, रात्रभर कमी पाऊस आला म्हणता तुम्ही? हा, रात्रभर खूप पाऊस आला ना. काल सायंकाळपासून झडच लागली बापा. हो का, एवढा पाऊस आला का? मला तर माहीतच नाही आहे. तुम्हाला का माहित राहते, तर बेडवर गेले की बस काही भान नाही राहत. खर्राटे घेत झोपता मस्त. काही सांगते, कधी खराटे मारलो मी? नाही, खर्राटे मारता नाही तर का, नुसता तुमच्या खर्राट्याचा आवाज येते, झोप नाही लागत लवकर. काही सांगते शांता, तू बदनाम करून टाकली मला तू. थांबा आता, एखाद्या दिवशी ना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेते तुमचे खर्राटे, मग तुम्हाला समजेल खर्राटे मारता की नाही मारत तर. हो, करशील मोठी रेकॉर्ड करणारी आहे तर. अरे पण हा टपका तर दुरुस्त केलं होतं ना मी. गळत नव्हता, नाही तर गळते कसा बाबा? जमलाच नाही ना, दुरुस्त केलं होतं म्हणतात. पण आता मागे पाऊस आला तर नाही गळला ना. आज बघ बरं, एवढा मोठा पाऊस, पाणी इथं जमा झाला टबमध्ये. बरं झालं टप ठेवली तर. बाया सांगून आली काल, आणि घरी आली ना बस पावसाला सुरुवातच झाली. चांगली चिरा घाली जोरात. तर तेव्हा इथं गळताना दिसला मला, तर तेव्हाच मग टप ठेवली मी. रात्री झोपेमध्ये जर पाऊस आला असता की नाही, तर पूर्ण ओला झाला असता, दऱ्या दोऱ्या सगळ्या. काही कवेली गुवेली फुटली असेल त्यातली. आधी सुरूच आहे बाबा पाऊस तर. येऊ दे ना शांता, येऊ दे, पाऊस येऊ दे, पावसाचं कामच आहे. हो, काम वगैरे आहे म्हणा, पण असं झड लावते ना, मग त्रास येते. मग ह्या झडीमध्ये ना कामं करूशा नाही वाटत. आता शेतीचे कामं या झडीमध्येच तर करावं लागते. पाऊस नाही आला तर शेतीचे कामं नाही होत. तशी नाही म्हणत, रात्रभर आला तर काही नाही, कामाच्या वेळेस पाऊस आला तर मग त्रास येते. ते जाऊ दे, पटकन कामं कर आणि लवकर बाया काढशी. पहिला दिवस आहे आज. पहिला दिवस आहे म्हणून का लवकर येणार आहेत का बाया? त्या आपल्याच वेळेवर येतील. आपल्या वेळेवर म्हणजे किती वाजेची वेळ दिली त्यांना? हो, वेळ द्यावा लागते का बायांना, सगळं माहित राहते. 10 वाजे निघतील ना. 10 वाजे निघतील. वावरात किती वाजे येतील? वावरात का अर्धा तासात येतील ना, 10:30 वाजेपर्यंत येऊन जातील. अर्धा तासही नाही लागत. बस अशी तर म्हणून राहिली तू का हवाई जहाजने उडून येशील, अर्धा तास नाही लागत म्हणते. हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बरोबर आणते बाया. त्यांनाही समजते ना किती वाजे जायच्या किती वाजे नाही म्हणून. हा ठीक आहे. दे नाश्ता दे बरं. आता नाश्ता कशाचा देऊ? मी काही नाश्ता बिस्ता बनवली नाही बाबा. काऊन नाही बनवली तर नाश्ता? हो, नाश्ता बनवत बसू का? मग अजून म्हणता की लवकर येशील वावरामध्ये, आणि नाश्ता बनवत बसीन तर मग स्वयंपाक किती वाजे करीन? अरे तर काही चिवडा वगैरे आहे ना पोह्याचा, तो दे. अरे हो, खरं लक्षातच नव्हता माझ्या. हो, पण नरम असेल तर थोडासा गरम करून घे. कढईमध्ये तेल टाकून थोडासा गरम करून घे. असं तेल टाकावं लागते का कढईमध्ये? माहितच नव्हतं मला. कुठं गेले बाबा हे छत्री धरून? पाऊस येते म्हणून कामावर जात नाही म्हणाले आज, आणि छत्री धरून कुठं गेले हे? आता थांबला पाऊस तर जाते नाही का? मोबाईलही घरीच ठेवला आहे. यांना ना नुसता बहाना राहते. ही सूर्यकांत कुठे जात आहे बाबा? इकडे येऊन राहिली सूर्यकांत तर. ललिताताई, पावसाचा आनंद घेतात का बाहेर उभे राहून? नाही व सूर्यकांता, आता कुठे पाऊस येत आहे, थांबला ना. ललिताताई, तुमच्या अंगणात तर मस्त पाणी जमा झाला ना. पाऊसच तसा आला ना, रात्रभर कमी पाऊस आला आहे का? आता 10 मिनिट झाला बंद झाला तर. तरी ताई काही गॅरंटी नाही बाबा. मोसम आहे पावसाचा, येऊ दे ना सूर्यकांता, पावसाला येऊ दे. यावर्षी कुठे जास्त पाऊस आला आहे, मस्त नदी नाले भरू दे. पण ताई अशी झडही राहिली ना तर किचकिच वाटते. कुठं निघाली पावसामध्ये? कुठं नाही, तुमच्याकडेच आली होती. हो का? चल ना तर मग आतमध्ये. नाही, आतमध्ये वगैरे नाहीये. मी काय म्हणते ताई, तुम्ही शांतवहिनीच्या वावरात चालले का? हो, जाणार आहे ना. हो, काहून तू येते का? कपडे बिपडे नाही आहेत शिवायचे? आहेत कपडे वगैरे शिवायचे, पण पावसाळ्यामध्ये नाही का करमत नाही घरी. सगळ्या बाया वावरात जातात तर माझी इच्छा होते, आणि 15 दिवसाची गोष्ट राहते धान लावणी. मग निंदन मध्ये तर नाही येत मी, नाही तर का परा लावायला गेल्या पाहिजे, नाही तर का मजा येते मस्त. हो, पण ललिताताई, हा पाऊस येत आहे ना, आता सकाळपासूनच किती वेळा पाऊस आला, 2-3 वेळा पाऊस आला. थोडा वेळ 10 मिनिट थांबते, मग अजून सुरू होते. अहो सूर्यकांता, पावसाळ्यामध्ये तसंच पाऊस येते ना, ऊन तापते पाऊस येते, ऊन तापते पाऊस येते. पण मी म्हणतो आता नाही याचा पाऊस, मला नाही वाटत आता पाऊस येईल म्हणून. येईल तर मग तिकडे 3-4 वाजेकडे येऊ शकते. तुम्ही तर भविष्यवाणीच करून राहिले ललिताताई. भविष्यवाणीची गोष्ट नाही बाई, का सगळं आता खुला दिसत आहे. आणि चांगला आता जोरात पाऊस आला ना तर झिमझिम पाऊस येते ना, आता मग झड राहते. सकाळी वाटत होते म्हणा तर थोडा बारीक पाऊस येत होता, तर झड आहे का असं म्हणून. आता काय विचार आहे, येत नाही म्हणते का? नाही, तसा काही विचार नाही आहे. मी म्हटली जाता की नाही जात विचारते. हो सूर्यकांता, कागद वगैरे पकडून घेशील पांघरायसाठी? हो, तो तर पकडावाच लागेल म्हणा. आता ना ते मोरे बिरे राहिले नाही, आधी मस्त मोरे राहत होते. अशी झड बीड राहिली तर पांघरायसाठी काहीच नव्हतं वाटत. हे आता झिल्ल्या पांघरतो ना आपण, तर त्याच्यानं कसं थंडी वगैरे वाटते आणि बोलाई होते माणूस. ललिताताई, तुमच्या इथे तर होता तो मोऱ्या, कमचीच्या राहते ना? हो, कमचीच्याच राहते. त्याला पानाला राहत लावले, मग त्याच्यावर झिल्ल्या लावतात.
होता आमच्या इथे, आता 2-3 वर्ष झाला मोडला तो. आता नाही घेतले. मिळत असतील ना ते तसे बाजारामध्ये मोऱ्या वगैरे पांघरायसाठी. आता तर दिसत नाही बापा ते तसे मोरे कोणाजवळच. झाला का मग स्वयंपाक वगैरे? हो झाला ना, यांच्या गाईनं करून द्यावं लागते. गेले हे तुमच्या इथले भाऊ गेले का? नाही ना, झड आहे म्हणून, पाऊस येते म्हणून घरी आहेत आणि छत्री धरून गेले. कुठं गेले तर यांना ना फिरायला पाहिजे, फक्त बहाणे पाहिजे घरी राहायचे. का ललिता ताई, एकही दिवस तर घरी भाऊ राहत नाही. आता आज पाऊस येत आहे तर थांबले तर काय झालं? अहो थांबावाची नाही सूर्यकांता. मग माहित नाही आहे का तुला यांची सवय? घरी राहिले का बिघडतात नाही. नुसते दारू भट्टीवर जातात. ते घरी राहतात त्याचा प्रॉब्लेम नाही आम्हाला, दारू प्यायसाठी जातात त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि ललिता ताई कामावर गेले तर पेत नाही का भाऊ? नाही हो, कामावर गेले का नाही पेत. घरी राहिले त्या दिवशी पेतात ते. सूर्यकांता कशाची भाजी बनवली? ललिता ताई सोयाबीनच्या वड्या बनवली मी. बाजारही किती महाग आहे, भाजीपाला खूप महाग झाला ना. आणि घेऊनही आणला भाजीपाला तर किती 2-3 दिवस पुरते फक्त. मग वाढला उडलाच बनवा लागते. नाही तर काय, तुम्ही का बनवले तर? मी पण चण्याच्या उसळच बनवली. हो तो पण चांगला होते ना. तर मग आवाज द्या ना ललिता ताई निघाल तेव्हा. हो ठीक आहे, आवाज देईन. आले ना ललिता ताई, भाऊ आले तरी. काऊन वहिनी? काही नाही, ललिता ताई म्हणत होते तुम्हाला कुठे गेले तर माहित नाही म्हणत होते. हा, ललिताला तो समजते. थोडासा बाहेर गेलो का बस. अरे बापा वहिनी, कुठे चालले तुम्ही? मी आलो म्हणून चालले का? नाही नाही भाऊ, आता मी घरीच जात होती. हो खाली हात हलवत आले का? छत्री घेऊन गेले होते ना, छत्री कुठे ठेवली तुम्ही? अबे पाय, मी पाणठ्यालाच विसरलो छत्री. का माणूस नाही तुम्ही? छत्री पाणठेल्यामध्ये विसरलो म्हणता. छत्री धरून जाता आणि खाली हात हलवत येता. अरे बोलता बोलता निघालो तिथून, विसरले तिथंच ठेवलं होतं. तर पाऊस नव्हता येत ना आता, म्हणून विसरलो. कोणी घेऊन जातील नाही का? जा ना, आणा ना छत्री. नाही जात ना, कोण घेऊन जाणार आहेत छत्रीला? हो तिथं दिसेल तर घेऊन जातील, नाही तर का? कोण घेऊन जाणार आहे म्हणून राहिले? अरे नाही घेऊन जात कोणी. राहील ना तो ठेवेल ना, हिराला ठेवेल. हो त्यांना माहित आहे तुमची छत्री आहे म्हणून. काही बोलता तुम्ही. आणि जात नाही का तुम्ही? कामावर जात नाही? आता पाणी बंद झाला ना, जा ना आता. काय अर्धा तासच तर उशीर झाला फक्त. हो जातो बाबा जातो. तू तर माझ्या नाही का भेजाच खाऊन टाकशील घरी राहीन तर. दे जेवण दे ना, डब्बा बनवून दे, जातो. आधी छत्री तर जाऊ ना. अरे राहू दे ना, जाता जाता मग घेऊन टाकीन मी छत्री. नाही तर सांगेन त्याला का माझी छत्री आहे, ठेव मग नेईन म्हणून. आणि तोपर्यंत नेला म्हणजे कोणी? नाही नेत ना, कोण नेणार आहेत माहित नाही बाबा. तू ही का नाही आपलीच लावते. आपलीच लावते ना, मग समजेल कोणी नेतील छत्री तेव्हा. नाही नेत नाही नेत. दे जेवण दे बरं पटकन. नाही जाऊ म्हणलं, आज घरी राहतो म्हणलं तर लावून टाकलं माझ्या मागे. जा ना मग घरच्या वावरामध्ये परा पकडून, तर मग राहावं लागेल ना तुम्हाला 2 दिवस घरीच. जातो म्हणलो तरी आता का बहरी आहे का तू? दे ना जेवण, दे ना तर पटकन. हो चला देते. सगळा किचड झाला बापा पाण्यानं. चांगला दळदळ दळदळ पाऊस आला तर किचड नाही होत. हा झिमुर झिमुर पाऊस आला तर नुसता किचड होते. आता का म्हणावं बाबा ह्या बायांना. याल म्हटली लवकर तर याच्याच आहेत आतापर्यंत. थंडी भरली का काय भरली यांना तर का माहित, झोपल्या का तर का माहित बापा पावसाच्या. आता 9:45 झाले तरी यायच्याच आहेत ह्या बाया. सोनूचे बाबा माझ्यावर रागवतील. आधीच म्हटलं होतं तुला की लवकर येशील, याचेच आहे. माझ्यावरच रागवतील बापा हे तर. शांताताई, माय रजनी लक्षच नव्हता बाबा, मी तिकडे समोरच पाहत होते. का शांताताई, किती किचड केले तुम्ही? मी केलो का किचड? पाऊस आला तर किचड झाला. हो तर एवढा पाऊस कशाला पाडला म्हटली? हो मी पाडलो, माझ्या हातात राहिला असता तर आधीच पाडलो असतो पाऊस. बघ रोजही सडा बिळा टाकत होती, कसा अंगण होता चांगला. आणि बघ पाऊस आला तर सगळा किचड झाला. हो बापा, पावसाळ्यामध्ये तर अंगणाच्या काही सांगाच नको. काल आली होती मी सायंकाळी तुमच्या घराकडे तर घरी नव्हते बापा तुम्ही. तुझ्या पोरीलाही सांगून ठेवली होती स्वीटीला. हो सांगितलं स्वीटीना, आणि समजलं मला कशासाठी आले तर तुम्ही. धान लावायसाठी बोलवायला आले असणार हो ना. ललिता ताई म्हणत होत्या की शांताताई आल्या होत्या, तू नव्हती घरी म्हणून. त्यांनी पण सांगितलं. हो ना, त्याच्यासाठी आली होती. धान लावणी चालू केलं तर म्हणलं विचारतो बापा जमते का तर तुमच्या. दोघी घरी नव्हत्या. नाही ना शांताताई, आमच्या कुठं जमते, आम्ही तर त्या मंजुळा काकूच्या इथं जातो ना. हो माहित आहे जाता म्हणून मंजुळा काकूच्या इथं. मंजुळा काकूनं पण पकडला का परा? हो ना शांताताई, त्यांनी पकडला. आज परा खोदायचा आहे म्हणत होते, मग उद्या लावू म्हणत होते धान. पाऊस आला ना रात्री म्हणून पकडला, नाही तर आज पकडला वगैरे नसता म्हणा. मग खालीच होतो आम्ही. जर पाऊस रात्री आला नसता ना तर आलो असतो आम्ही तुमच्याकडे. हो का? हो आता त्यांच्याकडे सुरूच होता ना जाणं. आता बंद राहिला असता, नाही गेलो असतो तर जमलं असतं तुमच्याकडे यायसाठी. हो आता त्यांच्याकडे जातात तर कुठं आमच्याकडे याल. मिळाल्या असतील ना बाया, किती बाया मिळाल्या. आता मंजुळा काकूच्या धान लावून होतपर्यंत नाही जमत यायला. तसं तर शांताताई 2च दिवस होईल त्यांच्या धान. काहून 2च दिवस होईल? 2 दिवसामध्ये तेवढी जागा लावून टाकाल का?
नाही नाही शांताताई, फक्त ते वॉटर पंपावाले 2 एकर आता लावायची आहे. मग बाकी खाली नाही आले आहेत ना. 8-10 दिवस काही मग लावत नाही त्या. हो का? हो तर आता सांगी आहे तुम्हाला, जर खाली राहिल्या ना तर याला. तुमचे परे वगैरे सगळे आले आहेत का? हो हो सगळेच आले आहेत परे वगैरे आमचे. येऊ ना मग येऊ. चल ना बापा रजनी, कशी गोष्ट सांगायला बसली इथं. काकू कालच म्हणत होत्या उद्या लवकर याल म्हणून. उशीर होईल तर अजून बोलतील. हो चला चला. आता शांतताई इथं उभ्या दिसल्या म्हणून बोलली पापा. बघा तुम्ही कशा जात्या वेळेवर. आणि पाय मी सांगितली बायांना तर यायच्याच आहेत. मी इथं वाट पाहून राहिली त्यांची. आता बोलवायलाच जावं लागते का बाबा यांना. पाऊस आला तर पांघरून झोपल्या का आता का माहित घरी आपल्या. तसा कोणत्या वावरात चालल्या मंजुळा काकूच्या? कनारामध्ये शांतताई. तिथेच तर बोर आहे त्यांच्या वावरात. तुम्ही कोणाकडे पकडले? आम्ही कनारामध्येच धान लावत आहोत. हो का? पण वेळ आहे आता तुम्हाला. हो आणि मंजुळा काकूच्या वावर इकडेच आहे ना, आमच्या वावर थोडा दूर आहे. आता जातो बापा बोलवायला बायांना. काल सांगू नाही ह्या बाया नाही आल्या. चल ना बापा रजनी, चल ना लवकर चल ना. हो हो चला ताई. बाबा दुर्गा ताई पडेल नाही तर बरोबर हळूहळू चला बाबा. यांना म्हणतात खरे मजूर. वेळेवर वावरात जातात हे. चल बापा यांना आवाजच देतो आता, इथं वाट पाहत बसण्यापेक्षा. हे सोनूचे बाबा बरोबर म्हणतात. मीच कडक नाही आहे ना, मीच कडक चांगली बोलली असती तर बरोबर आल्या असते बाया. मंजुळा काकूच्या वावरात कशा जातात बाया? मंजुळा काकूच्या अंगली गरम होते ना, तशी गरम व्हावं लागते या बायांवरती, तेव्हा समजेल यांना. गुड्डीचे बाबा झाला का? जाऊ का मी? थांब ना 2 मिनिट. झाला का लावून दिली? हो तर उशीर होत आहे ना. 10 वाजले ना. ताईने 10 वाजे घरी यायला सांगितलं होतं. 5 मिनिट जास्तच झाले. तर आता इथंही कामं सुरू आहे ना. थांब आता थोडा वेळ. कशाला बोंबलत होती मग? इथं गळते ना तिथं गळते. आजपर्यंत झोपले होते तुम्ही पण. समजलं नाही? पावसाळा सुरू झाला तर आधीच हे कामं करीन म्हणून. नाही, पाऊस आल्यावरच सगळी अक्कल येते. नाही तर तोपर्यंत झोपा काढता. किती दिवस झाले बोंबलत होती मी तर. 2 मिनिट तर चुप राह. बडबड लावून दिली तितक्या वेळची. अहो तर आता झाला ना. कशाला थांब म्हणून राहिल्या? जाऊ द्या ना मला. फालतू मध्ये टाइमपास करून राहिल्या माझ्या तुम्ही. आता झालाच आहे. थांब 5 मिनिट थांब आता. इथं बिटा लागतील तर मग अजून कोण देईल मला? मग बोंबलशील नको पाऊस आल्यावर गळेल तर. का बोंबलशील नको म्हणता माहित नाही. जेव्हा करायचं राहते तेव्हा तर नाही करत. देऊ का विटा 2-4 सांगा? अरे बघू तर दे थोडासा. धीर तर धर बाबा. अहो मी का म्हणते 2-4 विटा देऊन देते आणि मी जाते. तुम्हाला जिथं विटा मांडायच्या असेल तिथं विटा मांडाल. अरे रस्सी वगैरे लागेल ना अजून. मग इथून रस्सी बांधीन मी तर खाली डेअरीला बांधावं लागेल ना ते रस्सी. हो तर असू द्या. आता सायंकाळी मी आल्यानंतर मग कराल. आता वेळ झाली बापा, जाऊ द्या मला. ताई तर काही नाही म्हणणार पण भाऊजी बोंबलतील ना. अरे बाबा शांतता येत आहे तिकडे तर. कोणता राहू दे आता. उशीर होत आहे ना तुला. जा तू. आताच मार बोंबलत होते. थांब 5 मिनिट म्हणून. आता जा म्हणून राहिले. बापा कोणता का करून राहिली तू? कोणते काम करून राहिली? वाजले किती? असं म्हणजे ताईला बघितलं यांनी आणि म्हणून राहिले का जा कोणता म्हणून. समजलं यांचं. ताई किती वेळचा म्हणून राहिलो हिला जा म्हणून. 10 वाजले जा म्हणून राहिलो. अरे रमेश भाऊ वर आहा का तुम्ही? मला तर दिसलीच नाही बाबा तुम्ही. अरे वा मस्त पन्नी बांधले तुम्ही तर. पाऊस आला तर झडप मारत होता त्याच्यामुळे बांधावं लागला. सगळं खराब झाली असते ना छपरी. नाही बरोबर आहे. पावसाळ्यात हे असे कामं तर करावंच लागतात म्हणा. ताई किती दिवस झाला यांच्या मागे लागली ही डेअरी गाडा पन्नी वगैरे घेऊन आणा ना बनवा म्हणून. ऐकत नव्हते. आता काल पाऊस आला तर लागले बरोबर कामाला. आणि येत होती ताई तर थांब थोड्या वेळ थांब लावला माझ्या मागे. आणि आता म्हणतात की वेळ झाली जा म्हणून तुला दिसली तर. चल ना तू कोणता का वेळ आहे? नाही झालाच आहे. डब्बा सगळ्यात बनवली. आता निघतच होती तर यांनी आवाज दिला विटा दे म्हणून. पाऊस वगैरे आला की जिल्ली कागद उडते. वजन मांडावं लागते ना मग तिथं. वेरू वगैरे बांधायला पाहिजे ना वरून पण. वेरूच्या कमच्या वगैरे आडव्या तिडव्या मांडून द्यायला पाहिजेत होते, बांधून द्यायला पाहिजेत होते. ताई आहे ना मधामध्ये कागद आहे. खाली वेरूच्या कमच्या आहेत, वरून पण आहेत. पण चांगला मजबूत टिकाऊ झाला पाहिजे म्हणून अजून वरून हे कागद लावत आहेत. पावसाचं पाणी सरकन खाली आल्या पाहिजे ना म्हणून. हो बरोबर आहे. मस्त अंगण होता नाही. पूर्ण पावसानं खराब होऊन गेला. हो ना ताई. रोज सडा वगैरे टाका उन्हाळ्यामध्ये तर छान अंगण राहते. आता सगळा चिखल झाला. चल ना बापा कोणता आण ना डब्बा लवकर. हो ताई हो आणते. आल्या का बाकीच्या? कुठं हो बापा कोणीच नाही आल्या ना. तू निघ मी आवाज देते त्यांना. इकडेच येशील ना? हो इकडूनच येईन ना. घरी शिदोरी वगैरे आहे ते पकडावं लागेल ना. हा ठीक आहे ना ताई. आम्ही डब्बा धरून येते घराकडेच. हो ये लवकर. हो झाला आता काही काम नाही आहे.